पुढे पाहूयात नीरा डावा कालवा पाणी कपातीच्या निर्णयाचा सर्वाधिक फटका जो आहे तो इंदापूर तालुक्याला बसणार आहे। इंदापूर तालुक्यातील तब्बल 23,000 हेक्टर ओलित क्षेत्र प्रभावित होणार आहे आणि या संदर्भात दत्तात्रय भरणे यांच्याशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी चंद्रकांत फुंदे यांनी। नीरा डाव्या कालव्याचं पाणी तोडल्यामुळे सर्वाधिक फटका बसणार आहे तो इंदापूर तालुक्याला। त्यामुळे इंदापूर तालुक्यात या कालच्या निर्णयावरून मोठा असंतोष आहे। या संदर्भात अधिक बोलण्यासाठी आपल्यासोबत आहे इंदापूरचे राष्ट्रवादीचे आमदार दत्तमामा भरणे। मामा, मला सांगा, ह्या निर्णयाने तालुक्याला नेमका कसा फटका बसणार आहे? खरं तर मी आपल्या माध्यमातून, आपल्या चॅनलच्या माध्यमातून पहिल्यांदा हे क्लिअर करतो की मी पेपरमध्ये वाचतोय, TV चॅनलमध्ये पाहतोय की कालच्या बातमीचा पवारांना खूप मोठा धक्का। तर खरं तर हा धक्का आमच्या इंदापूर तालुक्याला आहे। आपल्या सगळ्यांना माहिती आहे की नीरा डावा आणि उजवा या कॅनलच्या माध्यमातून, आमच्या डाव्याच्या माध्यमातून पुरंदर, बारामती, इंदापूर तालुक्याला पाणी दिलं जातं आणि त्याच्या या कॅनलवरती भिजणारं क्षेत्र हे 62% क्षेत्र हे इंदापूर तालुक्यातलं आहे। साधारण 37 ते 38% हे बारामती तालुक्यातलं आहे आणि 2% हे पुरंदर तालुक्यातलं आहे। तर त्याचा निश्चित प्रकारे जो तोटा तिथल्या शेतकऱ्यांना, म्हणजे बारामती असू द्या, इंदापूर असू द्या, पण 62% ते जे भिजणारं क्षेत्र आहे त्याचा, ह्या कालच्या निर्णयाचा त्याचा सर्वाधिक तोटा ह्या माझ्या इंदापूर तालुक्यातील शेतकऱ्यांना बसणार आहे। निंबाळकरांचा दुसरा असा आरोप आहे की आमचे फलटण असेल, माळशिरस असेल, सांगोल असेल, आम्हाला प्यायला पाणी हवंय आणि इंदापूर आणि बारामती हे शेतीला पाणी मागतात। हे याला मग समन्यायी कसं म्हणायचं? नाही, पण पाणी प्यायला कोणाचाही विरोध नाही। तुम्ही आजही मला, मी कुठल्या तालुक्यात मुद्दाहून राजकारण ह्या तालुक्यात विरोधही करत नाही। फलटण असू द्या, माळशिरस असू द्या, फलटणला पाणी मिळालं पाहिजे, इंदापूरला पाणी मिळालं पाहिजे, बारामतीला मिळालं पाहिजे, माळशिरसला मिळालं पाहिजे आणि पिण्याच्या पाण्याला कुणाचा विरोध नाही। आम्हाला शेतीबरोबर शेती, शेवटी शेती आणि पिण्याचं पाणी हे दोघांना पण त्याचप्रमाणे ते पाणी दोघांनाही ते हवंय। ओके, हे होते इंदापूरचे आमदार दत्ता भरणे यांनी सांगितलं की जर आमचा निर्णय शासनाने आम्हाला पाणी दिलं नाही तर आम्ही कोर्टात जाऊ। आता कोर्टात काय निर्णय होतो ते येत्या काळात स्पष्ट होईलच। व्हिडिओ जर्नलिस्ट गणेश कदमसह चंद्रकांत फुंदे, न्यूज 18 लोकमत, पुणे।